अत्यंत विश्वासू अजित डोवाल यांना काही काम सांगावं आणि ते होत नाही असं कधी झालेलं नाही आणि आता बैठक सुरू आहे या दोघांमध्ये। बघूया काय नेमकं पुढे येतं। आणि अजून एक मोठी बातमी येते या प्राजक्ता, चारधाम यात्रेसाठीची हेलिकॉप्टर सेवा जी असते ती आता बंद करण्यात आलेली आहे। पुढील आदेश येईपर्यंत सर्व प्रकारच्या हवाई सेवा सुवर्ण बंद करण्यात आल्या। केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री साठीची हवाई सेवा बंद करण्यात आलेली आहे। उत्तराखंड सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। निश्चितच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर, भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। चारधाम यात्रेसाठीची हेलिकॉप्टर सेवा संपूर्णपणे सध्या तरी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली आहे। पुढील आदेश येईपर्यंत सर्व प्रकारच्या हवाई सेवा आता बंद असतील। त्यामध्ये केदारनाथ, बद्रीनाथ आणि गंगोत्रीसाठीची हवाई सेवा पूर्णपणे बंद असेल। उत्तराखंड सरकारने हा अतिशय मोठा निर्णय घेतलाय, कारण ड्रोन कुठूनही कसेही येत आहेत। पाकिस्तानचा काही भरोसा नाही। जम्मू पासून ते भुज पर्यंत कुठेही ड्रोन पाठवले जात आहेत, तर हे हेलिकॉप्टर लक्ष्य होऊ नयेत म्हणून हा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतलाय। आता अजून एका मोठ्या घडामोडीकडे आपण वळूया। पाकिस्तान काय कुरापती आणि कुरघोड्या करायला बाज येत नाहीये। भारतावर हल्ला करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत। पाकिस्तान थांबताना दिसत नाहीये। जम्मूतील कठुआ इथे जोरदार गोळीबार झालेला आहे। अधूनमधून गोळीबाराचे आवाज येत आहेत, तर लाहोरी परिसरातील टेकड्यांमधून धूर निघतानाही पाहायला मिळतोय। पाकिस्तानच्या कुरघोडी, त्यांच्या कुरापती सुरूच आहेत। भारतावर हल्ला करण्याचे प्रयत्न काही पाकिस्तान थांबवताना दिसत नाहीये। जम्मूतील कठुआ इथे जोरदार पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलाय। अधूनमधून गोळीबाराचे आवाज सातत्याने येत आहेत। लाहोरी परिसरातील टेकड्यांमधून सुद्धा धूर निघताना बघायला मिळतोय। लाहोरी हा भाग, कठुआ हा भाग, नागरी वस्तीचे काही भाग आहेत जिथे सातत्याने पाककडून कुरापती काढल्या जात आहेत, हल्ले केले जात आहेत। एका बाजूला ड्रोन टाकला जातोय, दुसरीकडे सीमा भागात गोळीबार सुरूच आहे। जम्मूतल्या कठुआ इथे जोरदार पाकिस्तानकडून गोळीबार झाला असल्याचं कळतंय। अधूनमधून पाकिस्तानच्या या कुरापती सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। गोळीबाराचे आवाज येत आहेत अधूनमधून। लाहोरी परिसरातील टेकड्यांमधून देखील धूर निघताना काही स्थानिकांना पाहायला मिळालेलं आहे। भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतरही पाकिस्तान काही थांबायला तयार नाही, हार मानायला तयार नाही। हरियाणातील सिरसा इथून पाकिस्तानच्या नापाक हल्ल्याचे पुरावे समोर आलेत। व्हिडिओमध्ये गोळीबार होतानाची दृश्य आता आपण बघू शकाल। हा व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो, ज्यात पाकड्यांचा गोळीबार करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। पाक अजूनही काही नमायला तयार नाहीये। सिरसामधली ही दृश्य। दरम्यान पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथून एका खराब झालेल्या वस्तूचे अनेक भाग बाहेर काढण्यात येत आहेत। यावेळी सुरक्षा कर्मचारी देखील घटनास्थळी हजर होते। तर पाकिस्तान वारंवार भारतावर हल्ला करण्याचे प्रयत्न करत आहे आणि जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे। जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर इथे एका खराब झालेल्या वस्तूचे अनेक भाग बाहेर काढण्यात येत आहेत। त्याची दृश्य देखील आपण पाहू शकतोय। सुरक्षा कर्मचारी यांच्या निगराणीखाली खरं तर आता घटनास्थळी ते दाखल होत पुढचा तपास त्यांनी सुरू केलेला आहे। आपण काही क्षणापूर्वी दृश्य दाखवली होती की सुरक्षा दलाचे जवान सगळे आजूबाजूला उभे आहेत आणि ते काहीतरी शोधून काढण्याचा प्रयत्न करतायत। ती वस्तू ही होती जी उधमपूरमध्ये पडली होती, त्याची चाचपणी ते सुरक्षा दलाचे अधिकारी करत होते। और अभी भी हमें कोई ये नहीं, थोड़ा डर तो लग रही है क्योंकि बच्चे भी हैं, माल मवेशी भी है, अंदर बाहर जाना है। चलो अब जो भी होगा वो देखा जाए। हम अपने मुल्क के साथ हैं, हम अपनी सिक्योरिटी फोर्स के साथ हैं। जैसे वो चाहें जो करें देखा जाएगा, उसमें कोई हमें चक्कर नहीं। तो बस यही है कि डर वर है थोड़ा बहुत, पेड़ों का नुकसान और किसी चीज़ का। खुदा का ऐसा करना है कि हम खुद बच गए, कोई इस तरह इंसानों को कोई नुकसान नहीं हुआ। उसके कोई पार्टीज हमें भी मिले, मतलब दिखे हमें तो हमने इन्फॉर्म कर लिया, तो सिक्योरिटी फोर्स आई, उन्होंने देख लिया। उधमपुर डिस्ट्रिक्ट के अंदर एक धमाका हुआ है जिससे सभी लोग डरे हुए हैं और क्या नाम है, पेड़ वगैरह जितने भी हैं सब फट चुके हैं और लोग इसमें डरे हुए हैं। और क्या नाम है, हम अपने देश की सेवा करने चाहते हैं और हमारे साथ है वो सभी। आणि आता याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानकडून भारतावर वारंवार हल्ल्याचे प्रयत्न सुरू आहेत। आता पाकिस्तानने थेट राजधानी दिल्लीवर हल्ल्याचा प्रयत्न केलाय। राजधानी दिल्लीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला। तो पाकचा जो फतेह 2 मिसाईलद्वारे हल्ल्याचा प्रयत्न होता तो
हवेतच विरून गेलेला आहे। म्हणजे हा प्रयत्न करण्याचा विचार झाला सुद्धा आणि आपल्या हवाई सुरक्षा यंत्रणेने त्याला चोख उत्तर दिलं सुद्धा। तर हे मिसाईल हरियाणातील सिरसा जवळ पाडल्याची सूत्रांची माहिती आहे। भारतावर हल्ल्याचे पाकचे अनेक प्रयत्न उधळून लावले जात आहेत। भारताने आपली एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम किती सक्षम आहे याचं वारंवार प्रत्यंतर दाखवून दिलंय। फतेह 2 या मिसाईलच्या माध्यमातून दिल्लीला टार्गेट करण्यात आलं, पाकिस्तानकडून दिल्लीला टार्गेट करण्यात आलं, पण झालं असं की ते मिसाईल हरियाणाच्या सिरसा जवळच भारतानं पाडलं। तर पाकिस्तानच्या या फतेह मिसाईलचे अवशेष हरियाणातील सिरसा इथे आढळून आलेले आहेत। सिरसा इथल्या भाजी मंडईजवळ खाजाखेडाच्या शेतात क्षेपणास्त्राचा तुकडा आढळून आलाय। क्षेपणास्त्राचा तुकडा आढळला, त्यामुळे नागरिकांना सुरुवातीला भीती वाटली, वातावरण थोडंसं गंभीर बनलेलं होतं। ही दृश्य सुद्धा आपण बघा, फतेह मिसाईलची ही दृश्य आहेत।